करडासह 4 आरोपींची बँक खाते फ्रीज मस्साजोग. सरपंच हत्याकांड प्रकरण सीआयडीच्या 9 पथकाकडून देशभरात तपासणीसाठी धावपळ. आरोपीचे पासपोर्ट सी ताब्यात घेणार. मोबाईलवरून केलेल्या कॉलची तपासणी. मस्साजोग सारपच्च हत्या. 2 कोटी रुपयांची खंडणी. या 2 गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडसह 4 आरोपींचे बँक फ्रीज केले आहे. त्याच्या शोधासाठी सीआयडीचे 9 पथके देशभरात तपास करीत आहेत. वाल्मिक कराड खाते सीआयडीने मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येसह 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. कराडला अटक करून मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकला अशी मागणी शनिवारी मोर्चातून करण्यात आली होती. त्यानंतर सीआयडीची तपासणी गती आणखी वाढवल्याचे दिसत आहे. सुदर्शन खुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि वाल्मिक कराड या 4 आरोपींचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. सीआयडीच्या 9 पथकाकडून देशभरात त्यांचा शोध सुरू आहे. फरार आरोपीच्या पासपोर्टही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून जाता येणार नाही. सीआयडीचे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे बीड शहर ठाण्यात ठाण मांडून बसले होते. देशभरात तपासणीसाठी धावण. आरोपीचे ठसे जोडले. पोलिसांनी घटनेनंतर एके काळ्या रंगाची 4 चाकी गाडी जप्त केली होती. त्यावरील ठसे आणि अटकेत असलेल्या आरोपींच्या ठशाची तपासणी केली असता ते जुळले आहेत. हा मोठा पुरावा सीआयडीच्या हाती लागला आहे. मारहाणीने 4 व्हिडिओ हाती लागल्याचे पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडिओ देखील हाती लागले आहेत. तसेच त्या मोबाईल प्रकरणातून कोणाला कॉल केले होते याचीही माहिती पोलिसांनी घेतली. यात काही राजकीय नेत्यांना कॉल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. संध्या सोनवणे यांची दिवसभर चौकशी. राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांना रविवारी सकाळीच बीड शहर पोलीस ठाण्यात आणले होते. रात्री 8 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरूच होती. जबाब घेण्यासह इतरही पुरावे त्यांच्याकडून मिळवले जात आहेत. सोनवणे यांचा काय रोल आहे, त्यांना चौकशीसाठी का बोलावले याबाबत चर्चेचे उधाण आले होते.